शुभ सायं सर्वेभ्यः. संधी हे प्रकरण आपण शिकत आहोत. यामध्ये स्वरसंधीचे प्रकार आपण शिकत आहोत. त्यामध्ये दीर्घ संधी, गुणसंधी आणि वृद्धी संधी अशा 3 संधी आपल्या शिकून झालेल्या आहेत. आज आपण शिकणार आहोत यण संधी. यण संधी कशाला ह्रस्व म्हणायचं? इकारांत शब्देभ्यः ह्रस्व उकारांत शब्देभ्यः तर च यण हा काय आहे? प्रत्याहार आहे. प्रत्याहार कशाला म्हणायचं हे आपण अगोदर वर्ण विचार या प्रकरणामध्ये आपण थोडक्यामध्ये शिकलो आहोत. परंतु आता पुन्हा एकदा आपण प्रत्याहार कशाला म्हणायचं हे एकदा रिवाइज करणार आहोत. प्रत्याहार कशाला म्हणायचं हे एकदा आपण पाहणार आहोत. जसं की यण हा प्रत्याहार आहे. लक्षात ठेवा फक्त यण हा इको यणची असं या यण संधीचं सूत्र आहे. इक स्थाने यणस्या म्हणजे एकच्या जागेवरती यण असा आदेश होतो. ठीक आहे. कधी आदेश होतो? अची परे स्वर पुढे असताना अशी संहिता येते. प्रत्याहार कशाला म्हणतात ते एकदा पाहूयात आपण थोडक्यामध्ये. यण प्रत्याहार आहे हे एकदा लक्षात ठेवा. वर्ण संयोगामध्ये आपल्याला जावं लागेल. वर्ण विचार या प्रकरणामध्ये. ठीक आहे. या ठिकाणी आपण पाहिलं होतं संस्कृत व्याकरण जे आहे ते संपूर्णतः पाणिनीय व्याकरण आहे. म्हणजेच महर्षी पाणिनींनी लिहिलेलं आहे. तर ज्यावेळेस भगवान शंकर महर्षी पाणिनींना प्रसन्न झाले त्यावेळेस महर्षी पाणिनींनी भगवान शंकराच्या डमरूचा आवाज ऐकून 14 सूत्रांची रचना केली. भगवान शंकर प्रसन्न झाल्यावरती तांडव नृत्य करतात आणि त्यांचं जे वाद्य आहे ते वाजवतात. त्याप्रमाणे पाणिनींनी भगवान शंकराची आराधना केली होती आणि आराधना केल्यानंतर जेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले त्यावेळेस भगवान शंकरांनी त्यांचं जे वाद्य आहे ते डमरू वाजवलं आणि त्या डमरूचा आवाज ऐकून 14 वेळा डमरू वाजवलं आणि डमरूचा जो आवाज आला त्या आवाजावरून महर्षी पाणिनींनी 14 सूत्राची रचना केली. ते 14 सूत्र म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर ते 14 सूत्र म्हणजेच संस्कृतचे वर्ण आहेत. आणि याच 14 सूत्रावरती याच वर्णांवरती संपूर्ण